नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीची चुलीवरची झणझणीत सुकी फ्लावरची भाजी। गॅसच्या भाजीला चव असतेच, पण चुलीवरच्या धुराचा जो स्वाद उतरतो ना, तो काही औरच असतो। सुरुवातीला मी फ्लावरचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता चुलीवरती पाणी गरम करून त्यामध्ये हे फ्लावरचे तुकडे आपण 5 मिनिटे वाफवून घेतलेले आहेत। त्यामुळे फ्लावर स्वच्छ होतो आणि शिजायलाही सोपा जातो। आता हे पूर्णपणे कोरडे करून घेऊया। इथे मी एका बाउलमध्ये बेगडी मिरची 2 चमचे, धनेपूड 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा, मटन मसाला 1 चमचा आणि घरचा मसाला 1 चमचा घालून त्यामध्ये पाणी मिक्स करून 2 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर ही बारीक करून घेतलेली आहे। आता चुलीवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालून ते गरम करून त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमच मोहरी मस्त अशी कडकडीत होईपर्यंत आपण याला परतून देणार आहोत। आता यामध्ये मसालेदार फ्लावरचे जे तुकडे आहेत ते आपण यामध्ये घालणार आहोत। सगळे फ्लावरचे तुकडे यामध्ये घालून मस्त असं आपण याला मिक्स करून घेऊया। 1-2 मिनिटं मस्त असं याला मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मसाले जळू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी आपण घालणार आहोत। चुलीचा मंद जाळ आणि त्यावर ही वाफळणारी भाजी, काय मस्त वास येतोय। फ्लावरचे तुकडे आपण आधीच वाफळून घेतल्यामुळे हे अगदी 5 मिनिटच फक्त शिजून घेणार आहोत। आता त्यावरून मस्त अशी चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ हे आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। तयार आहे आपली चुलीवरची सुकी फ्लावरची भाजी। गरम गरम बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी म्हणजे साक्षात अमृत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। धन्यवाद।